आस्वाद घ्यायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून 74 धावांचा लक्ष उभारलं गेलं आणि या 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मनीष आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया इथून बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मानसला आमंत्रित केलंय. मानस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हॅट्रिक नोंदवली विकेटची तर 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल अजिंक्य यांच्याकडनं. आणि बाहेरून जेल पकडल्यावरती प्रेक्षकांसाठी 4 गुड्डे बिस्किट असणार आहेत. तर जाऊया या संधीचा लाभ घ्यायचा या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पीडअप करा, उर्वरित 5 मॅच बाकी आहेत आपले. जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा. स्पीडअप करा, स्पीडअप. पॉवर प्लेचं षटक आहे आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र बाहेर असतील. जाऊया दोन्ही पंच आपण पाहिले तर बाप आणि लेक म्हणजे आपण पाहू शकता दीपक मोरे आणि प्रतीक मोरे पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया मानस. पहिल्याच बॉल वरती विकेटची दाट शक्यता. दीपेश चेंडूच्या खाली, जेल टिपला जाईल. फलंदाज बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. जाऊया जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिल्याच बॉल वरती विकेट प्राप्त झाला आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला परतावं लागलं. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आलाय. जाऊया इथून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. प्रणव वॉरियर्स आणि बजरंग वॉरियर्स या दोन्ही टीमनं, प्रणव 11 आणि बजरंग वॉरियर्स या दोन्ही टीमचा मॅच असणारा नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करून घ्यायचा आहे. जाऊया दुसराच बॉल इथून पाहायला मिळतं. इंटू द गॅप, चेंडू चाललाय कामू चेंडूच्या खाली, बाहेरून हा चौकार पाहायला मिळतोय. फॉर प्रीमियर लीग मध्ये. जाऊया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लॉट केला, उंच भरारी घेतले चेंडून. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. तू पकडणार का मी? चेंडू सुटला गेलाय आणि इथून हर्षल आपल्याला पाहायला मिळत होते. यशच्या मागे त्यांना पाहतोय आपण, परंतु इथून त्यांच्या हातातनं जेल सुटला गेलाय. आता मात्र आपण पाहतोय 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत मिड ऑनच्या रिझन मध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रणव 11 आणि बजरंग वॉरियर्स या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. लगेच उडवलाय, पुन्हा एकदा लॉट केलाय, चाललाय सीमा पार, षटकार. सानुमाई या 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 ना. 4 गुड्डे बिस्किट असणार आहेत प्रेक्षकांसाठी. हा पहिला प्रेक्षक असा आहे की ज्यांनी जेल पकडलाय आणि गुड्डे बिस्किट आपल्यासाठी गुड्डे असणार आहे. आणि हा जेल आता दीपेशने पकडलाय. द्यायचंय पूर्ण माई परिवारासाठी मात्र हा असेल गुड्डे बिस्किटचा पॅकेट. फक्त चहाची व्यवस्था आपण करायची आहे. इथून बिस्किटची उपलब्धी करून दिली जाते. नक्कीच गुड कॅच मात्र टिपला गेला बाहेरून. खूप चांगला जेल टिपला गेला आणि इथून पंचांकडे लावड बिल. पंच सांगतात OUT. फलंदाज लेग विथ 4, विकेट डाऊन.
हॅलो हॅलो. प्रणव 11 आणि बजरंगबली वॉरियर्स या येईन लवकरच टॉस उडवण्यासाठी आहे भाई. निकेत आहे ना. टॉस जिंकले. थोड्या वेळात जेवणाची सोय होणार आहे. पाहुणे मंडळीन कोणीच जाऊ नये. तो आलाय. तो आलाय आणि तो म्हणजे कुमार माळी आलाय. कुमारसाठी प्रत्येक षटकारला संदीप मोरे यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक राहणार. जर सुरेश नानाने विकेट काढला तर अजिंक्य मोरेकडनं 500 रुपये लागू राहतील. हो, खूप प्रयत्न केले होते. थोड्याच वेळाने जेवणाची सोय होणार आहे. पाहुणे मंडळी कोणी जाऊ नये. माळी पित्र परिवार जेवून जायचं आहे. खूप छान असा चटकार मारलेला आहे. भाई किती पाहिजेत भाई? स्कोर 45. पुन्हा एकदा बिर्र दिला 6 धावांसाठी. हॅट्रिक आली तर जीत माई यांच्याकडनं 5,000 रुपये. आणि गडी बाद लालच
आणि आता नवीन बॅट्समॅन आलेला आहे पंकज जाधव बुम बुम माट्या मयंक. बघूया आपल्या संघासाठी किती धावा ठोकतो. ओहो बाल बाल बच गए आणि ओव्हर संपलेले आहे. कृपेश मोरे फिरकी का जादूगर. ओहो ओहो ये देखो किधर गई है. पंचांचा इशारा आहे तो वाईट. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आहे तो वाईट. बघूया कुमार षटकार ठोकेल का. आणि मला तरी वाटते नो बॉल. फ्रीट फ्रीटची संधी कुमार यांना. बघूया कुमार माई काय करतो फ्रीटच्या संधीवर. रिव्हर्स अटेम्प्ट. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स 4 रन. बंटी काका कुठे पण असतील इकडे स्टेजवर यायचं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन कृपेश मोरे. बघूया मयंक. बघूया पुन्हा एकदा कुमारच्या फायदून. आणि मला तरी वाटते वाचले चौकार वाचली. आणि एक सुद्धा धाव नाही आला तिकडे निर्धाव. बघूया कृपेश मोरे पुन्हा एकदा कुमार यांना मारा करतील. आणि कुमारच्या फायदून ओहो 3 स्टार चिकन उड रही है इधर. बुडाव बुडाव पैसा उडाव. ओहो बढ़िया गेंद तई. बघूया कुमारच्या फायदून. आणि मला तरी वाटते पंचांचा इशारा. पंच काय डिसिजन नो बॉल. फ्रीट फ्रीट आहे फ्रीट आहे. बघूया फ्रीटची संधी कुमार यांना.